तुमच्या घरात पाल दिसली तर हे काम लगेच करा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुमच्या घरात तुम्हाला पाल दिसली तर तुम्ही घरामध्ये पाल दिसताच तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे आणि तुम्ही काही दिवसातच चमत्कार बघू शकता। तुमचे नशीब बदलून जाईल, तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, घरामध्ये धनसंपत्ती येऊ लागेल, पैसे येण्याचे मार्ग सर्व काही मोकळे होतील आणि डोक्यावर असणारा कर्जाचा भार हा देखील तुमचा पूर्णपणे नष्ट होईल। असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपण घरामध्ये पाल दिसली तर आपण खूप घाबरतो, आपल्याला भीती वाटते, परंतु धन येण्याचे व धन जाण्याचे प्रतीक आणि त्याचबरोबर आपल्या जीवनात काही बदल जर तुम्हाला बघायचे असतील तर पालीचे हे संकेत तुमच्या जीवनात हे बदल सांगतील। आणि त्याचबरोबर लोक नेहमी घरात पालीला बघतात की एक सामान्य घटना मानली जाते, त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की पालीला एक सामान्य जीवजंतूसुद्धा मानले गेले आहे। शास्त्रामध्ये पालीला एक खास जीव मानला गेला आहे आणि आपल्या शास्त्रामध्ये पाल बघणे व त्या संबंधित काहीतरी गोष्टींची विस्तारपणे माहिती जी आहे तर ती दिली गेलेली आहे। जर तुम्हाला हे माहीत झालं तर तुम्ही जीवनात खूप काही करू शकता। आणि त्याचबरोबर शास्त्रामध्ये विख्यात शकून शास्त्रानुसार पालीचे काही खास वेळेत दिसणे, जमिनीवर दिसणे किंवा आपल्या शरीरावरती पडणे हे देखील भविष्यात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटकांकडे त्याचा इशारा असतो। त्याशिवाय पालीचे शरीराच्या कोणत्या खास भागांवर पडते हे भविष्यात होणाऱ्या शुभ घटना ज्या आहेत तर त्या देखील दर्शवितात। आणि हे तुम्ही खूप वेळा ऐकलंही असेल की दिवाळीच्या दिवशी पाल दिसली तर तिला माता लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते आणि या दिवशी पाल तुमच्या अंगावरती पडली तर वर्षानुवर्ष सुख समृद्धी शांती येते। ज्यावेळी आपल्या घरामध्ये पाल जर तुम्ही बघितली किंवा तुम्हाला तर दिसली तर त्यावरती एक वस्तू तुम्हाला टाकल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतात। आपल्याला ज्यावेळी आपल्या घरात रात्री पाल दिसते तिच्यावर ही एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्याने आपले घर जे आहे तर ते धनसंपत्तीने भरून जाते, आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि अचानक घरामध्ये धनलाभसुद्धा होतो। तर पहा, जवळपास आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आपल्याला पाली ह्या दिसत असतात, परंतु हिवाळ्यात जास्त प्रमाणात पाल आपल्याला दिसत नाही, परंतु उन्हाळ्यात पाल दिसण्याचे प्रमाण हे अधिक असते। आणि काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या पालीला खूप घाबरतात, परंतु काही व्यक्ती पालीचा तिरस्कार देखील करतात। हिंदू धर्मशास्त्र सांगते, असे म्हटले जाते की पाली आपल्याला शुभ फळ देतात। आपल्या भारतात असे अनेक मंदिरे आहेत की जिथे पालीची पूजा केली जाते, त्यापैकीच एक मंदिर म्हणजे स्वामी रंगराम मंदिर। यामध्ये पालीचे चित्र करण्यात आलेले आहे। असे म्हणतात या मंदिरातील पालीचा जो कोणी दर्शन घेतो त्याला दुप्पट धन देऊन जातो आणि त्याची सगळी कामे जी आहेत तर ती नक्कीच मार्गी लागतात। त्याच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात। सकाळी जेवण करत असताना या पालीचा आवाज तुम्हाला आला तर लवकरच शुभ बातमी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे चांगली फळं सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत, त्याची सुद्धा संकेत मिळण्याची शक्यता असते। जर तुम्हाला पाल भांडण करत असताना जर दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमचे नक्कीच कुणाशी तरी भांडणे होणार आहे, असा याचा अर्थ होतो। जर रात्री झोपताना तुम्हाला पाल दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनामध्ये लवकरच सुखशांती, समृद्धी, ऐश्वर्य जे आहे तर ते येणार आहे। आपण असाच एक उपाय जो आहे तर तो बघणार आहोत। या उपायामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते। जेव्हा कधी तुम्हाला घरामध्ये पाल दिसेल, भिंतीवरती पाल जर दिसली तर अशा वेळी आपल्या घरामध्ये असणार कुंकू किंवा तांदूळ जे आहे तर ते आपल्याला पालीच्या अंगावरती थोडेसे टाकायचे आहे। त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल मनामध्ये ती तुम्हाला इच्छा हात जोडून बोलून दाखवायची आहे, व्यक्त करायची आहे। पालीवरती तांदूळ, कुंकू घेतल्यामुळे आपली जी इच्छा आपण व्यक्त केली आहे तर ती इच्छा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होते। त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाचे वेगवेगळे योग जे आहेत तर ते जुळून येतात आणि आपल्या घरावर धनशांती, सुख नांदू लागते। तर अशाच पद्धतीने सर्वस्वी धनवान करणारा हात ही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे। आता पाल अशुभ संकेत जे आहेत ते आता आपण पाहूयात, तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। घराच्या मंदिरात जर तुम्हाला पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून घ्यायचं आहे की ती तुमच्यासोबत काहीतरी शुभ काम देणार आहे।
खोलीत तुम्हाला पाल दिसली तर हे लक्षण आहे की तुमच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे. नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास, नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल जर तुम्हाला दिसली तर तुम्हाला सावध व्हायचं आहे. याचा अर्थ असा आहे की नजीकच्या काळात घरातील मुख्य प्रमुख जो आहे तर तो आजारी पडणार आहे. त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांवरती होईल. त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही. असे दृश्य दिसल्यास नवीन घर दुकानात जाण्यापूर्वी तिथे नियमानुसार पूजा करणे हे आवश्यक आहे, जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो असे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 2 पालींना एकत्र भांडताना लढताना बघितलं तर मग ते घर असेल किंवा ऑफिस असेल, एकमेकांशी भांडताना जर दिसल्या तुम्हाला तर ह्या पाली तर ते अशुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे. पाल आपापसात भांडते घरगुती त्रासाचे लक्षण आहे. असे दृश्य पाहिल्यावरती धीर धरा आणि शांतपणे वेळ घ्या आणि प्रयत्न करा. वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या पायावरती किंवा टाचेवरती उजव्या पायावरती पडली तर याचा अर्थ असा होतो तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि तुम्हाला त्याचा फायदासुद्धा होणार आहे. दुसरीकडे डाव्या टाचेवरती किंवा डाव्या पायावरती पाल पडली तर बघा घरावरती संकट किंवा रोगाचं आगमन होणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला पाल ही स्वप्नामध्ये दिसली तर ते अशुभ मानली जाते. याचा अर्थ नजीकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसली तर हे देखील चांगलं मानलं जात नाही. भविष्यात तुम्ही काहीतरी अडचणी येताच हे लक्षण आहे. त्याचबरोबर छताला चिटकून बसलेली पाल चुकून तुमच्या अंगावरती पडली आणि आपल्या उजव्या बाजूला ती पाल पडली तर शुभ तर डाव्या बाजूला पडली तर अशुभ लक्षण मानले जाते. उजव्या हाताला पाल पडल्याने धनवृद्धी होते तर डाव्या हाताला पाल पडल्याने 2 हानी होतात असे म्हटले जाते. आपण झोपेत असताना पोटावर पाल पडली तर पोटाचे विकार आपल्याला उद्भवतात. मात्र पायावरती जर पाल पडली आणि स्पर्श करून जर गेली तर दीर्घकाळापासून सुरू असलेला आजार जो आहे तर ते तुमचे बरे होणार आहे. त्याचबरोबर 2 पालींचे मिलन होताना पाहिले तर घरात शुभकार्य घडणार आहे असे म्हटले जाते. अर्थात हे शास्त्र संकेत लोकांनी आपल्या पूर्वजांवरून लिहिले आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात ही माहिती मी तुमच्याबरोबर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.